आपण पाहतो जे हुशार विद्यार्थी असतात ते पुस्तकी किडा असतात. म्हणजे तू पण पुस्तकी किडा होती का? आणि या तुझ्या फावल्या वेळामध्ये तू कशा हॉबीज तुझे काय होते? तू काय करायची नेमकं? एका सामान्य विद्यार्थ्याला जो ॲव्हरेज आहे, अशा विद्यार्थ्याला 90 किंवा त्या 90 प्लस मार्क्स मिळवण्यासाठी तुझ्याकडनं कोणत्या टिप्स त्यांना तू देशील? नमस्कार मंडळी, मी अति दिंगळे आपलं सर्वांचंच माझ्या बोल मनातल्या या YouTube पॉडकास्ट चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. अंकिता, तुला 10व्या वर्गामध्ये 100% गुण मिळाले. हे हे बघितल्यानंतर तुझं पहिलं रिॲक्शन काय होतं? तुला आश्चर्य वाटलं का तुला माहित होतं की मी 100% मिळवू शकते? खरं सांगायचं म्हटलं तर मला पहिल्यापासूनच माहित होतं, की मला 100% मिळेलच म्हणून. मी तेवढी मेहनत केली होती. रात्र-रात्र जागले होते त्याच्यासाठी. पण मला ह्याचं आश्चर्य वाटलं, की मी जिल्ह्यातून प्रथम आले. माझ्या आईला सुद्धा असं वाटलं नव्हतं, की मी जिल्ह्यातून प्रथम येईल आणि मला खूप छान वाटलं आणि असं झालंच नाही, की मला अमेझिंग वाटली ती गोष्ट. मला असं सरप्रायझिंग वाटलं. मला तसं काहीच वाटलं नाही. मला पहिल्यापासून कॉन्फिडन्स होता माझ्यावर, की मला 100% मिळणारच आहे म्हणून. आणि मी त्याच्यासाठी भरपूर मेहनत घेतली, खूप अभ्यास केलेला आहे, रात्रभर जागले आहे खूप वेळा, टेस्ट खूप दिलेले आहे आणि सर्वात जास्त म्हणजे मला माझ्यावर खूप विश्वास होता, की मला 100% मिळतेच म्हणून. 100% गुण मिळवणं फक्त एक हुशारीचं कारण नाही आहे. ठीक आहे? त्यासाठी बऱ्याच सॅक्रिफाईस असते. स्पेशली तुझा दिनक्रम कसा होता? तू कशी अभ्यास करायची? ते आमच्या प्रेक्षकांना सांगशील म्हणजे जे कोणी विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा तुझ्याकडनं ते शिकायला टॉप करणं किंवा 100% गुण मिळवणं हे हुशारीचं कामच नाहीये. आपल्याला जर स्वतःवर विश्वास असेल, तर आपण नक्कीच काम करू शकतो. ह्याच्यापेक्षाही मोठी कामगिरी करू शकतो असं मला वाटते. मी सकाळी 4:30 ला उठायचे कधी-कधी तर आणि मी 4 पासून 6:30 पर्यंत पूर्णपणे फोकस देऊन अभ्यास करायचे. घरी सगळे झोपून असायचे तेव्हा, तर माझा अभ्यास खूप छान व्हायचा. त्याच्यानंतर मी ट्युशन्स करायचे आणि ट्युशन्सवरून आल्यानंतर सुद्धा मी अभ्यास करायचे आणि आमची 11:30 ला स्कूल असायची. तर 11:30 ला जाऊपर्यंत समजा दारातून बाहेर निघत आहे, तोपर्यंत मी अभ्यास करायचे. पुस्तक घेऊनच असायचे मी आणि स्कूलमधून आले, की पहिले मी खूप वेळ फोन बघायचे. फोन बघणं म्हणजे सोडलंच नव्हतं मी. पण तरी 7:30 ला बसायचे मी अभ्यासाला आणि अभ्यास करायचं म्हटलं तर मी फक्त रट्टा मारत नव्हते किंवा फक्त रीड करा आणि लर्न करा असं माझं काहीच नव्हतं. मी समजून घ्यायचे आणि मी कधी लर्न केलंच नाही समजा. कोणतीही गोष्ट मी लर्न नव्हती केली. पण मी इतक्या वेळा त्याला रीड केलं, की मला आत्तापर्यंत त्या गोष्टी आठवण राहिल्या. आणि मी 9:30 लाच झोपायचे. तर असं काही नव्हतं, की मी खूप तास अभ्यास केला. मी जास्त तास वाढवण्यापेक्षा मी क्वालिटी लर्निंगवर फोकस केलं होतं. म्हणजे आपल्याला जितक्या कमी तासात जितकं चांगलं लर्न करता येते तेवढं छान. कारण क्वांटिटीपेक्षा क्वालिटी मॅटर करत असते असं मला वाटते. वाह! वाह! छान. आता बघ आपल्याला माहिती आहे सोशल मीडिया किंवा मोबाईलचा आता मुलांना वेड आहे. मग तू खरंच मोबाईलचा वापर केला का? सोशल मीडियाचा वापर केला का? किंवा त्याच्यापासून तू कशी दूर राहिली? सोशल मीडिया म्हटलं, की माझ्याकडे फक्त YouTube हा प्लॅटफॉर्म होता आणि बाकीचं मी सोशल मीडियामध्ये जास्त नव्हते. पण आत्ताच्या काळात फोन शिवाय राहणं हे चुकीचीच गोष्ट ठरेल. कारण आता इन्फॉर्मेशन राहते, नॉलेज राहते. बरोबर. तर मग मी सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर अभ्यासासाठी केला. कारण YouTubeवर लेक्चर्स असतात, डाउट सॉल्व्हिंग सेशन्स असतात, टेस्ट येतात. तर मग मी त्याचा यूज केला आणि मला स्कूलमध्ये कधी असं वाटलं, की मला इथे समजत नाही आहे, तर मी ऑनलाईन लेक्चर्स केले आणि जास्तीत जास्त वापर मी ChatGPTचा केलेला आहे. ChatGPTने म्हणजे इंग्लिशमध्येच केला असेल, पण ChatGPT खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि कधीही डाऊट वाटला, तर मी ChatGPTचा यूज केलेला आहे. ChatGPTमुळे खूप ॲन्सर्स परफेक्ट येतात असं मला वाटते. पण जर रायटिंग स्किलवर फोकस केला आपण, तर ChatGPTकडून आपल्याला फक्त मराठीच नाही तर इंग्लिश आणि हिंदी अशा तिन्ही लँग्वेजमध्ये रायटिंग स्किलवर फोकस करता येतो. मराठी माध्यमातील जे मुलं आहेत किंवा मराठी शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत, त्यांना थोडं कमी लेखल्या जाते कंपॅरिझन इंग्रजी शाळेच्या विद्यार्थ्यांपेक्षा. मग आज तू त्यांची जे इंग्रजी शाळेमध्येच हुशार असतात, ही मानसिकता तू जनरली बदलवली आहे. मग यासाठी तुझ्या शाळेचा, तुझ्या शिक्षकांचा आणि स्पेशली तुझ्या आई-वडिलांचा काय वाटा होता तुझ्या या यशामध्ये? मला वाटते, की ज्ञान हे माध्यमातून येत नाही. मराठी माध्यम असो, चाहे इंग्लिश माध्यम असो, जर आपण अभ्यास केला असेल, तर आपल्याला नक्कीच यश प्राप्त होते. आणि मला मराठी माध्यमाने खरं तर पक्कं केलं. माझं फाउंडेशन पक्का केला. माझे बेसिक्स परफेक्ट होते. म्हणून मला कधीच प्रॉब्लेम गेला नाही. आणि आम्ही म्हणजे मराठी म्हणजे जिल्हा परिषदमधूनच केली आणि इकडे नाही केली.
तिकडे पुणे साईडला केली. अच्छा. तिकडे अहमदनगरला केली. तर तिकडे शिक्षणाला खूप महत्त्व आहे आणि जिल्हा परिषद शाळा म्हणजे इकडे आता आपण बघत आहोत की काहीच नसते जिल्हा परिषदमध्ये. पण माझा पाया खूप स्ट्राँग होता. मला सगळं माहीत होतं की मला पुढे काय करायचं आहे आणि शिक्षकांचं म्हटलं तर शिक्षकांचं खूप मार्गदर्शन होतं आणि त्यांच्यावर माझी एवढी निष्ठा होती की मी डोळे झाकून त्यांनी जे सांगितलं ते केलं आणि Correct. त्यांना विश्वास होताच माझ्यावर की नक्की काहीतरी करू शकते. आई-वडिलांचं म्हटलं तर बाबा नाही आहेत मला, त्यांची डेथ झाली अच्छा. आणि आई माझी काम करते, समजा ड्युटी करते. तर तरीही माझ्या मम्मीचं जास्त शिक्षण नाही आहे, पण ती आमच्यासोबत बसायची अभ्यासाला. ती आमच्या जवळ बसून राहायची, की आम्ही काय करत आहोत, आम्ही कसं करत आहोत आणि खरं सांगायचं तर असं पॅरेंट्सने बघितलं पाहिजे आपल्या मुलांना, की ते काय करत आहेत. कारण खूप मुलं अभ्यासाचा बहाणा करून दुसऱ्याच गोष्टी करतात. अच्छा. तर मला असं वाटतं, की केलं Correct. पाहिजे आणि बुक्स तरी चेक केल्या पाहिजे. आज हजारो मुलींसाठी तू प्रेरणा आहे. ठीक आहे. म्हणजे या ज्या काही मराठी माध्यमांच्या विद्यार्थिनीसाठी एखादी विद्यार्थिनी असेल जिला निराशा येत असेल किंवा तिला असं वाटत असेल, की मी काही करू शकत नाही बाबा. अशा मुलींसाठी तू काय सांगशील किंवा अशा विद्यार्थ्यांसाठी तू काय सांगशील? सर्वप्रथम तर एकच वाक्य येतंय माझ्या मनात, की "अ पीस ऑफ पेपर कॅनॉट डिसाईड युअर फ्युचर." करेक्ट. म्हणजे पेपर 10th काहीच नाहीये. मला तरी असं वाटतं, की 100% मिळवून मी काहीच चांगलं काम केलेलं नाही आहे. कारण ही तर पहिली सुद्धा पायरी नसेल माझ्या यशासमोर. करेक्ट. कारण आपल्याला समोर खूप काही करायचं आहे. हे मार्क्स मॅटर नाही करत. कुठे बाहेर गेलो तर कोणी विचारणारही नाही मला, की तुला किती टक्के पडले 10वी मध्ये. तर ज्या मुलींना कमी पडले आहे किंवा ज्या मुलांना कमी पडले आहे, हताश होऊन बसण्यापेक्षा आपण पुढे प्रयत्न केले पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे, की आपण कुठे चुकलो आणि ते समजून घेऊन त्याच्यावर आपल्याला खूप जास्त मेहनत घेतली पाहिजे आणि मेहनत घेतल्याप्रमाणेच आपल्याला स्वतःवर खूप जास्त विश्वास असला पाहिजे. जर आपला विश्वास अतूट असेल ना, तर आपल्याला मेहनत करायला कुठेच कमी पुरत नाही. मी स्वतःवर खूप विश्वास ठेवला होता. अभ्यासात जरीही आपण कितीही चांगले असलो, पण दुसरा मुलगा एखादा स्टुडंट आहे, ज्याला स्वतःवर खूप विश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे. ओव्हर कॉन्फिडन्स नसला तरी चालते, पण कॉन्फिडन्स जर असेल, तर तो अभ्यास नक्कीच करतो आणि जर आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असेल, तर आपल्याला तास सुद्धा कळत नाही, की आपण किती वेळ अभ्यास केलेला आहे. कोणी-कोणी तर 18 तास करते. मी तरी म्हणते, की 18 तास अभ्यास केल्याने काहीच येणार नाही. 5 तास जरी अभ्यास केला, तरी खूप छान अभ्यास करा आणि खूप छान रिझल्ट येतो. सामान्य विद्यार्थ्याला जो ॲव्हरेज आहे, अशा विद्यार्थ्याला 90 किंवा त्या 90 प्लस मार्क्स मिळवण्यासाठी तुझ्याकडनं कोणत्या टिप्स त्यांना तू देशील? मला असं वाटते, की नुसतं पुस्तकात बसून राहणं हे काही नाही. 10th म्हटलं, की हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायची आहे. आपल्याला इथून पुढे बाहेर जायचं आहे. लोकांशी बोलायचं आहे. विविध म्हणजे आपण जिथे जाऊ तिथल्या गोष्टींना अडॉप्ट करायचं आहे. एन्व्हायर्नमेंट बदलेल, लोक बदलतील, विचार बदलतील. तर मला असं वाटते, की पहिले पर्सनॅलिटीवर ध्यान द्यायला पाहिजे. ज्याची पर्सनॅलिटी स्ट्राँग असते त्याला अभ्यासात मन लागतेच. मग अभ्यास म्हणजे कसा करायचा? तर मला असं वाटते, की सगळ्यांचा एक पीक फोकसचा टाईम राहते. की आपण कोणत्या म्हणजे हे आवर्स असे असतात जेव्हा आपण अभ्यास करू शकतो आणि आपण फुल कॉन्सन्ट्रेशनने करतो. तर माझं असं होतं की मला सकाळी कॉन्सन्ट्रेशन खूप छान राहायचं माझं उठल्या-उठल्या. समजा ब्रह्ममुहूर्तामध्ये. हं, हं. तर मग मी 4 वाजता म्हणजे मी 3:30 लाच उठायचे आणि फ्रेश होऊन समजा 4 ला बसून जायचे अभ्यासाला. मग ह्या तासात कोणी मला डिस्टर्ब करणारं नव्हतं आणि सगळीकडे शांतता असायची. बरोबर. तर मग आपल्याला फक्त एकाच गोष्टीवर फोकस करता येते आणि नोटिफिकेशन्स नसतात फोनचे. बरोबर आहे. कारण 4 वाजता कोण उठणार आहे? तर मग 4 ते 6:30 पर्यंत मी पीक आवर होता माझा समजा अभ्यासाचा. मी खूप अभ्यास करायचे त्या टाईममध्ये. असं असायचं की मी 7-8 लेसन्स तर रिवाईज करूनच घ्यायचे तेवढ्या टाईममध्ये वाह! आणि मग ट्युशन झाली की ट्युशनच्या नंतरचा जो वेळ राहते, त्यावेळेत खूप टाईमपास करतात खूप मुलं-मुली. मी म्हणते की टाईमपास करा, काही नाही होत. टाईमपास करायलाच पाहिजे. 10th म्हणजे एन्जॉयमेंट आहे. 10th मध्ये जेवढं एन्जॉय करता येईल तेवढं एन्जॉय करायचं, पण अभ्यास पण करायचा. अभ्यास असा नाही करायचा की पुस्तकातच बघून तुम्ही अभ्यास केला पाहिजे म्हणून. तुमच्या एन्व्हायर्नमेंटकडे बघून अभ्यास केला पाहिजे. एस-एस-टीचं जर म्हटलं तर भूगोल तर सगळीकडेच आहे. मग भूगोलचा अभ्यास कसा करायचा? तर आपल्या एन्व्हायर्नमेंटला बघून करायचा. सायन्सचा अभ्यास कसा करायचा? सायन्स तर बायो तर मी सांगते बायो परफेक्ट आहे. जर तुम्हाला बायोमध्ये परफेक्ट व्हायचं असेल तर घरचं वातावरण बेस्ट राहते. एनाटॉमी म्हटलं, काहीही म्हटलं की सायन्स तर बेस्टच राहते. फिजिक्सचा मला न्यूमेरिकल्समध्ये खूप प्रॉब्लेम जायचा. म्हणजे मी न्यूमेरिकल्स सॉल्व्ह केलीच नाही, ऑप्शनल असायचे म्हणून. पण पेपरमध्ये एम-सी-क्यूमध्ये आलं होतं.
तर मग मला असं वाटते, की पेपर पॅटर्नच्याच हिशोबाने अभ्यास करायचा नाही, तर एक्स्ट्राचा अभ्यास करायचा. कारण खूप वेळा असं होते, की आपण एक्स्पेक्ट अलग करतो, पेपर अलग येते. करेक्ट, आम्हाला करेक्ट. सायन्सचा पेपर अलग आला, पण आम्ही अभ्यास केला होता म्हणून आमचं झालं. नाहीतर न्यूमेरिकलमध्ये मार्क्स गेले मुलींचे. पण आपल्याला एवढं तरी लक्षात असलं पाहिजे, की ह्यांचा पेपर असा आहे, तर आपला असा येणारच आहे असं नसते. आपण सगळ्या म्हणजे ज्याही परिस्थिती येईल समोर, जेही संकट येईल, त्याला निर्भीडपणे सामोरे जायचं आहे, तर आपण पूर्णपणे तयारीत असलो पाहिजे. अभ्यास म्हणजे पॅसिव्ह रीडिंग असते मुलांची, की पुस्तक उघडा आणि वाचत राहा. जोपर्यंत पाठ नाही होत वाचत राहा. तसं नाही वाटत मला. मला वाटते की ॲक्टिव्ह रीडिंग केली पाहिजे. पुस्तक घ्यायचं, एकदाच वाचायचं. जेवढं वाचता येईल तेवढंच वाचायचं. पुस्तक बंद करायचं, डोळे बंद करायचे, वर बघायचं आणि जेवढं तुमच्या लक्षात राहते तेवढं सगळं बोलून दाखवायचं. आणि मला असं वाटते की मनातल्या मनात रीड केल्यापेक्षा जोरात रीड केलं तर कानाला पण ऐकू येते. मग आपले सगळे सेन्सेस ऑन असतात. हात चालू राहते, डोळे चालू राहते, तोंड चालू राहते आणि स्पेशली कान चालू राहते, तर तुमच्या माइंडला कळते की नाही तुम्हाला इकडे-तिकडे लक्ष द्यायचं नाहीये, इथेच लक्ष द्यायचं आहे. तर मग तसं जर ऐकलं, तर मला वाटते की अभ्यासात खूप हेल्प होते. आणि लास्ट स्टेप रीडिंगची म्हणजे आता तुम्ही रीड केलं, तुम्ही लक्षात पण आणलं, आता लिहून बघायचं. जोपर्यंत तुम्ही त्याला परफेक्ट लिहू शकत नाही, तोपर्यंत लिहतच राहायचं. लिहिणं परफेक्ट झालं नाही, पेन घ्यायचा, पेनने सर्कल करायचं की कुठे-कुठे चुकलं आणि तेवढीच रीडिंग लावायची. आणि असंच रोज करायचं आणि मला वाटतं फ्लॅश कार्ड्स बनवले पाहिजे. फक्त एकच पेजवर पूर्ण नोट्स कशा बसतील हेच हां, हां, हां. टिप आहे माझी, करेक्ट, करेक्ट. की एक चॅप्टरचे नोट्स एकाच पेजवर बसले पाहिजे. कितीही तुम्ही हुशार असला तरी नोट्सचा काही फायदा होत नसते जर आपण सगळ्या ए टू झेड लाईन लिहिल्या चॅप्टरच्या. मी बघितलेलं आहे आमच्या क्लासमधल्या मुली कशा करायच्या हां. बुकमधल्या ए टू झेड लाईनला अंडरलाईन, हायलाइट आणि लिहून काढायच्या. मला बरोबर. तसं नाही वाटत. मी माझ्या पुस्तकात कुठे एकदा सुद्धा हायलाइटर यूज केलेला नाहीये. माझ्याकडे हायलाइटरच नव्हता पहिले तर. म्हणजे मी घेतलंच नाही. असं घेण्याचं काही नव्हतं, पण मी घेतलं नाही. आणि स्टिकी नोट्स ठेवायच्या सोबत आणि आपण जिथे झोपतो, त्याच्या बरोबर समोर ते लावून ठेवायचे आणि त्याच्यावर डेट्स, हिस्ट्रीच्या डेट्स लिहून ठेवायच्या. छोटे-छोटे टॉपिक्स लिहून ठेवायचे किंवा असे पाठ, एक्झाम्पल्स लिहून ठेवायचे जे तुम्हाला आठवण राहत नाही. ते कसं राहते मग झोपण्याच्या आधी तुमची नजर तिथे जाते. मग तुम्ही त्याला एकदा तरी रीड करता. असं तुम्हाला वाटत नसेल तरी तुम्ही त्याला एकदा तरी ओव्हरलूक तरी करून जाता. पण मला त्याची खूप म्हणजे मला हेल्पफुल पडलं. कारण बरोबर. हिस्ट्री वगैरेमध्ये आपल्याला डेट्स आठवण राहत नाही. तर मग तिथे रोज-रोज डोळ्याखालून गेल्यामुळे मला ते आठवण होते. म्हणून माझा पेपर छान गेला. ओके. आणि बाकी असं म्हटलं तर मला असं वाटते, की होमवर्क करत जा. पण होमवर्कमध्ये काहीही दिलं म्हणून करायचं नाही. त्याला खूप मेहनतीने करायचं आणि रायटिंग स्किल मला खूप आवडायची. म्हणजे हं, मला हं. लिहिण्यात खूप इंटरेस्ट होता तर. मग मी काय करायचे, मला टीचर्सने टॉपिक दिलेही नाही, तरी मी माझ्या मनाने लिहून दाखवायचे त्यांना आणि चेक नाही केले तर मी दुसऱ्या टीचर्सला दाखवायचे. मला अच्छा. मला जितके टीचर्स भेटतील मी सगळ्यांना एकच एक क्वेशन दाखवायचे. म्हणजे सगळ्यांचे मला विचार विचार जाणून घ्यायचे करेक्ट, होते, की करेक्ट. कसं करायचं आहे आणि स्पेशली जर जे टीचर्स ज्यांना बोर्डचं नॉलेज आहे, त्यांच्याकडून केलं, तर मग आपल्याला लर्निंग जास्त चांगली होते. त्यांच्याकडून कळते, की मार्क व्हॅल्युएशन कसं होते, कुठे मिस्टेक्स होऊ शकतात, कुठे मार्क कापले जाऊ शकतात. तर मग आमचे पुरस्कार सर होते समजा, मी त्यांच्याकडूनच चेक करून घ्यायचे आणि ते मला गाईड पण करत राहायचे आणि मला असं वाटते, की टेस्ट देणं खूप बेस्ट आहे. जर अभ्यास अभ्यास केलाही नसेल, तरीही टेस्ट द्यायच्या असं मला वाटते. करेक्ट, करेक्ट. तुम्हाला 0% नॉलेज असेल, तरी तुम्हाला ते कळणार कधी जेव्हा तुम्ही टेस्ट देणार आणि खूप मुलं-मुलींना म्हणजे स्टुडंट्सला असं वाटते, की आपण लर्न केलं तर आपलं लर्न झालं, असं नसते. आपण जेव्हा पेपर द्यायला जातो, तेव्हा आपण ब्लँक होऊन जातो. म्हणजे जेव्हा आपल्याकडे टाईम नाही उरत, तेव्हा खरंच लिहिता येत नाही, हात कापते. माझं हिस्ट्रीमध्ये असंच झालं होतं. लास्टचे 5 मिनिटच उरले होते. माझा पेपर झाला होता पूर्ण. पण मला एक्स्ट्रा क्वेशन सॉल्व्ह करायचा होता. एकच एक्स्ट्रा क्वेशन सॉल्व्ह करायचा होता. पण माझे हात कापत होते कारण 5च मिनिट राहिले होते. स्पीड जास्त असली पाहिजे लिहिण्याची. माझी स्पीड फार होती. 5 मिनिटात मी 4-5 पेज लिहून काढायचे. तर छान, माझी छान. स्पीड खूप छान होती आणि स्वमत लिहायचं असेल तर मी म्हणते 1.5 पेज पर्यंत स्वमत नाही गेला पाहिजे. हं, खूप हं, हं. मुलींना वाटते, की मोठं लिहिलं तर जास्त मार्क भेटते. मोठं हं. लिहिलं म्हणजे मिस्टेक जास्त. छोटं करेक्ट. लिहिलं तर मिस्टेक्स कमी होतात. तर हं. मग जेवढा मार्कचा क्वेशन आहे तेवढेच लिहा. कारण त्याच्यापेक्षा जास्त तर टीचर्स देणारच नाहीये. आपण पाहतो जे हुशार विद्यार्थी असतात, ते पुस्तकी किडा असतात. म्हणजे खरंच तू पण पुस्तकी किडा होती का? आणि या तुझ्या फावल्या वेळामध्ये तू कशा हॉबीज तुझे काय होते? तू काय करायची नेमकं?
खरं म्हटलं तर मी पुस्तकी किडा बिलकुल नव्हते. मी बाकी पुस्तक वाचायचे. म्हणजे असे रायटर्सचे पुस्तक मी खूप वाचलेले आहेत. अलग-अलग इंग्लिश वाचलेले आहेत आणि स्पेसिफिकली मी मराठी वाचलेली आहे खूप जास्त. एक मराठीमध्ये मिनिट स्टॉप. तर मी खूप अलग पुस्तकं वाचलेली आहे आणि आपले स्कूलचे पुस्तकं मी वाचतच राहायचे असं काही नव्हतं आणि डबल बॅटरी असे तसे नावं ठेवले गेले माझे, की हुशार आहेस, टॉपर आहेस, काय बघावं लागते, दिवसभर अभ्यास करत असेल, तर असं काही नव्हतं. दिवसभर अभ्यास नाही करायचे. इनफॅक्ट रविवार तर मी अभ्यास बिलकुल नाही करायचे. रविवार माझा ऑफ असायचा. काहीही झालं तरी रविवारी अभ्यास करायचा नाही, असं माझं ठरलेलं होतं. तर रविवारी मला लँग्वेज लर्निंगचा खूप जास्त मोठा शौक होता. तर मग मी त्यामुळे डिफरंट डिफरंट लँग्वेजेस शिकले. चायनीज, अरेबिक अशा लँग्वेजेस मला खूप आवडतात, तर मी त्या शिकल्या. खूप आणि सेकंड म्हटलं तर मला आर्ट्समध्ये इंटरेस्ट होता, तर मग मी ड्रॉइंग करायचे आणि फॅशन डिझायनिंग मला भरपूर आवडते. तर मग मी फॅशन डिझायनिंगचे खूप सारे डिझाईन्स काढलेले आहेत आणि ड्रॉइंगमध्येही मला इंटरेस्ट होता. असं काहीच नाही की मला पुस्तकात इंटरेस्ट नव्हता, पण मला जास्त आर्ट्समध्ये इंटरेस्ट होता. माझा पूर्ण फोकस त्याच्यावर असायचा आणि ड्रॉइंग्स काढायचे, पोर्ट्रेट्स काढायचे, स्केचेस बनवायचे, अजून एखादा आर्टिफॅक्ट बनवायचा, असा माझा विचार असायचा. अंकिता, आता पुढचं स्वप्न काय आहे किंवा तू भविष्यात स्वतःला कुठं बघतं आणि समाजासाठी तुला असं काय करावंसं वाटतंय? माझं स्वप्न म्हणजे पहिले पॉलिटेक्निक करायची. कॉम्प्युटर सायन्समधून मी जसंच पॉलिटेक्निक करून समजा पास आउट झाले, की मला असं वाटते की यू-पी-एस-सी केली पाहिजे. आय-ए-एस बनून मला लोकांना सर्व्ह करायचं आहे आणि माझ्या पप्पांची इच्छा अशीच होती की मी कलेक्टर व्हावे म्हणून. पण परिस्थितीमुळे थोडंसं माझ्या विचारात बदल पडला होता. पण आता तरी मला वाटते की मला आय-ए-एसच बनलं पाहिजे आणि लोकांची मदत करण्याची माझी हौस पहिल्यापासूनच आहे. लहान-लहान गोष्टी का न होईना, पण मी मदत करायचे. मी हे सुरुवात स्कूलपासून केली. क्लासमध्ये मुलींना मदत करायची. ज्या मुलींना समजत नाही, त्या मुलींना समजावून वाह! सांगायचं. माझ्या क्लासमेटला जर काही प्रॉब्लेम आली असेल, तर मी तिथे हेल्प केली आहे त्यांना आणि हे हे असे बदलाव तर खरं सांगू तर माझ्या क्लास टीचरमुळेच माझ्यामध्ये आले आहेत. आणि मला असं वाटते, की तुमच्याकडे डिग्री असेल आणि स्किल नसेल, तर त्याचा काही फायदा नाही. आणि स्किल असून डिग्री नसेल, तर मला वाटते की तुम्हाला जॉब भेटूच शकते. कारण स्किल्स मॅटर करते. आजच्या युगात लोकांना मॅटर नाही करत की तुम्ही डिग्री कोणती घेतलेली आहे. इनफॅक्ट आपण बघतो की खूप असे यशस्वी लोक आहेत, ज्यांच्याकडे डिग्री नाही किंवा ज्यांना शिक्षणही अधुरं मिळालेलं आहे, पण ते सध्या उच्च पदावर आहेत. आणि तसे माझे रोल मॉडेल इलॉन मस्क आहेत आणि मला खूप म्हणजे प्रेरणा भेटते त्यांच्याकडून कारण काहीही नसताना त्यांनी सुरू केलेली कंपनी आज खूप मोठी आहे. करेक्ट. ते जगातील सर्वात श्रीमंत श्रीमंत व्यक्ती व्यक्ती. आहेत. त्यांच्यामुळे खूप आणि मला असं वाटते, की पैसा पण मॅटर करतो. आपल्याकडे स्किल नाही आहे, आपल्याला इंटरेस्ट नाही आहे, तर खूप मुलं असं करतात, की इंटरेस्ट नसलेल्या फील्डमध्ये जाऊन बसतात. मग फक्त पैसे वेस्ट होतात आणि आपला चान्स चुकतो, आपल्याला भेटत नाही काही आणि आपण मग वापस येतो. मग त्याच्यात फक्त पॅरेंट्सचे पैसे जातात, जे की मला जाऊ द्यायचे नाही आहे. आणि मला असं वाटते, की जोपर्यंत मुलांना फ्री शिक्षण मी देऊ शकेल, तोपर्यंत मला ट्राय करायचं आहे. आणि जे आता आमच्या समाजमध्ये म्हटलं, तर तरीही मुलींना थोडी अशी प्रायोरिटी नाही दिली जात. करेक्ट. मुलंच खूप समोर जातात असं-तसं आणि हां. मुलींचं कसं राहते. पण माझ्या पॅरेंट्सचं अलग होतं. समजा आम्ही दोघी बहीणच आहोत, तर असं काही नाही झालं आमच्यासोबत. पण बाकी रिलेटिव्हज वगैरे म्हणतात, की मुलीच आहे दोन्ही, काय करणार? मुली सगळं काही करू शकतात. मला असं वाटते, मुलं तरी काम करू शकणार नाही. मुली सगळं काम करू शकतात. करेक्ट, मुलींमध्ये करेक्ट. ते स्किल्स आहे. तर पुढे मला काय करायचं आहे, तर पुढे मला एक असा माणूस बनायचा आहे, ज्याने कुठेच कमी नाही पडली पाहिजे. मला असा माणूस बनायचा आहे, जो दुसऱ्यांची मदत करेल, दुसऱ्यांच्या सुखात समाधान असेल, दुःखात रडायला येईल मला, असं मला बनायचं आहे. कारण फक्त पैसे मिळवणं, जॉब मिळवणं हे यश नसते. यश म्हणजे आपण गेलो तेव्हा आपल्या मागे कित्येक लोक आपल्यासाठी रडत आहे, हे म्हणजे यश आहे. करेक्ट. आपण आपल्या मागे लोकांनी आपली स्तुती केली पाहिजे, असं मला वाटते. समोर तर स्तुती सगळेच करतात, पण करेक्ट. मागे जर स्तुती केली, तर ते म्हणजे खरं यश आहे, असं मला वाटते. आणि जोपर्यंत विद्यार्थ्यांना मदत होईल, गरीब लोकांना मदत होईल, तोपर्यंत मी माझी मेहनत सुरूच ठेवणार आणि मला असं माझी इच्छा अशी आहे, की एकच नाही तर 2-3 डिग्री घेऊन ठेवायच्या, ज्याच्यात आपल्याला इंटरेस्ट आहे.
म्हणजे छान. लास्ट मध्ये असं वाटलंच नाही पाहिजे की मी हे केलं नाही, मी हे करू शकले असते. मला कोणत्याच गोष्टीचा पश्चाताप वाटायला नको, म्हणून मी समोर सगळं शिक्षण घेईल असं मला वाटते. आणि सगळ्यात मोठं यश माझ्यासाठी हेच असेल की मी माझ्या आईला जे तिला पाहिजे होतं ते घेऊन देईल. कारण तिने आम्हाला खूप मदत केलेली आहे आणि तिच्याशिवाय आम्ही काहीच नाही आहो असं मला वाटते. ही होती मोहनाबाई कन्या शाळेची बोर्डात टॉप करणारी कुमारी अंकिता राठोड. पुढच्या भागामध्ये दिग्रस विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचा अतिशय प्रतिभावंत विद्यार्थी मोहित निमोद याला आपण भेटणार आहोत. त्यामुळे पाहत राहा बोल मनातलं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.